हा बोल मंगे. अय्यो दाद्या काजल वहिनी अगं आज लवकर या मधून दादानी फोन उचललाय. या अगं आज या की लवकर वहिनी या पटकन. दाद्या तो सिस्टर टॉकिंग आणि आता आवरिंग होय रा दुपार होईन ना. मंगे किती वेळा सांगितलं तुला भारतातली दुपार म्हणजे इंग्लंड मधली सकाळ म्हणून. थांब तुला इकडचा नवराच बघतो तेव्हा तुला समजेल. हा म्हणजे तू गेला तिकडं आणि आता आपल्या बहिणीला बी घेऊन जाय आणि बापाला राहू दे इथं तुमच्या फोनची वाट पाहत. हो ना फोन करायला टाइमच भेटत नाही आणि तुमच्या शिस्तीमुळे तर एवढा मोठा बिझनेसमॅन झालोय. अरे तू झाला रे बिझनेसमॅन तिकडं पण इकडं हे लागलं ना समजा गाळायला वाडा. हो ना तिकडं आलं की एक मोठा बंगलाच बांधू बघा. ह्यो सोन्याचा उमरा अख्ख्या पंचकृषीतली लोक बघायला आली पाहिजेत बघा. थांबा थांबा मला बोलू द्या. हे अरे तो या का कानाला ऐकायला येत नाही आणि तू काय फोनवर बोलशील. असंच आहे तुमचं. एवढी वर्ष झाली लग्नाला तरी पोरा संग नीट बोलूच देत नाही. अरे का काय बोलायचं बोल. आहे कशी आहेस. हा आता काशीला जाऊन काय करू. तुला तर माहिती आहे का पाण्याचं काय कहर आहे. पाणी मायाशिवाय कुणीच भरीत नाही. आहे तुला किती वेळा सांगितलंय जास्तीचं काम करत नको जाऊ म्हणून. थांब आता तिकडं आलो ना तुला घरच्या मागना धरण बांधून देतो म्हणजे ना पाण्याचा त्रास नको तुला. हा हा उन्हाचं जरा त्रासच आहे. तो म्हणतोय का ही म्हणती काय त्याला आपल्या कानाला कधी ऐकायला येईल काय माहित. बरं आहे पोपट राणी वहिनी दुबे आजी दिसत नाही. ए गया वय बाजूला. मधन्या कसं हायस रे तू. अरे ते दोघं गेलेत लेकरासाठी महाराजाच्या दर्शनाला. असं होय तू कशी आहेस. काय सांगू तुला. अरे कालच्याला माझ्या गुडघ्यात हार्ट अटॅक आला होता आणि आज पाठीच्या कण्यात हार्ट अटॅक यायलाय. तुला काय त्याच तू तर विसरलाच म्हातारीला. तुला कसं विसरण डुबे आजी. तू अशी केलेल्या मसाल्याचा बिझनेस तर टाकला इंग्लंड मध्ये. थांब आता एक नवीन मसाला तयार करतो आणि त्याला तो नाव देऊन टाकतो डुबी गरम मसाला. असं वय. हा बोल मग तू या मसाले संग. ए आजी अरे बोल र मंगे का तुला दी. वय वय वहिनी हे घ्या. अग ग ग ग ग ग काय दिसतय माझं हरीण. इंग्लंडची राणी फिक्की पडन तुझ्या मोर. तुमचं आपलं काहीतरीच काय. अगं इकडे मागच आहे इंग्लंडच्या राणीचा महल. थांब दाखवत तुला. कुठं माल. अगं तू इकडे आली ना की तुला अख्खा महलच फिरवतो की. बरं बाई आओ बघा ना मिथून दादाने कानातले घेतलेत. लईच भारी हो. कोणतरी आलंय वाटतं. हा हा बघतो. गोपू भाऊजींचा आवाज आहे का. नाही नाही ते इंग्लंडचे दरवाजे आहेत ना तेल नाही घातले की असेच वाजतात. बरोबर चल मला जायचंय राणीनं अर्जंट बोलवलं. चल बाय बाय बाय. अहो ऐका ना पण काय आला इवळतो रे. तुझ्या वहिनीचा फोन होता ना. हाय मदन अरे आपल्याला बिराड गुंडाळावं लागल. अरे त्या मारियाच्या बापाला म्हणजे आपल्या टॅक्सी मालकाला तू त्या मारियाला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याकडून पैसे घेतले. आर्य समजलंय काय. आणि हे ऐकून तिचा बाप मोकार तापलाय. मी तर म्हणतो बंदूकच घेऊन येत असन. त्याला कसं कळलं. तू मावस भाऊ तरी तुला आईनाने पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं. तू इंग्लंडला आला म्हणून मी इंग्लंडला आलो आणि तू माझ्यावरच उलटला. अय बाबा
अरे मी नाही उलटलो, त्या मारियाने सांगितलंय तिच्या बापाला. मारियाचा बाप आता नाही जगत उघड, मदन बाप्या, अरे दरवाजा तर उघड ना. Madan, I can't live without you. My dad is following me. We have to leave right away. We have to leave, Madan. एस एस. अरे ती म्हणते तुझा बाप येतोय पाठीमागनं, पण तिला तू सगळं यायचंय. कुठं? वेअर? India. ए नो इंडिया, नो इंडिया. ए सांग सांग. इंडियाशिवाय पर्याय नाही. No option. Yeah. Madan, please don't leave me. सोडून नको जाऊ म्हणती. अरे गोप्या, कसं शक्य आहे ते? तिकडं भारतात लग्नाची वाईफ काजोल असताना ही विडिंगची बायको मारिया एकाच घरात. अरे ते तर ते आहेच, पण इकडे तुझा मसाल्याचा मोठा बिझनेस आहे. अशी घरी थाप मारायची काही गरज होती का? इकडं आपण टॅक्सी चालवितो हे कोणाकोणाला माहिती? मला आणि मारियाला माहिती फक्त, आणि तिकडं कोणाला काही माहित नाही. आणि मारियाला पण तिकडे तुझ्या लग्नाची वाईफ आहे, आणि घरी तू मसाल्याच्या बिझनेसची थाप मारली हे पण माहित नाही. अरे मग सोपं आहे. हिला तिकडचं काय माहित नाही, तिकडं इकडचं काय माहित नाही. अरे पण ही तिकडे बोलली तर? अरे अख्ख्या पंचकृषीत असा एक बी माणूस नाही ज्याला इंग्लिश येत आहे, आणि मारियाला मराठी कळत नाही. काय मारिया? What? हीच आपली वाट. परत इकडंच यायचं, हेच आपलं तिकीट. होय बाबा, तू परत इकडे यायचा विचार करतोय? मग अरे मदन आहे मी. एका हातात दुनिया खिशात. पोरी संग थोडा वेळ बोलला असता तर त्याचं काय बिघडलं असतं का? कानातलं सुद्धा नीट पाहिलं नाही आणि लगेच फोन कट केला. ए अरे तो का हे आहे का? हा ते आपलं हे रिकामा आहे का तो? हा बाकीच्या नवऱ्या आहे वाणी बायको बरोबर गुलू गुलू बोलायला. या गयाला नाही कळत. पोरीला बोलू द्यायचं तर बसली पगुळ लावीत. हा, इथं पाणी आणायला लांब जावं लागत आहे. तुम्हाला आपलं आयतं पाणी आणून देते आणि म्हणा पाणी आणायला पगळ लावी ती. ए अरे ही शे कोणचा? तुमचं चाललंय काय? तुझ्या बायकोला सांग, मला सांगायला. हा बिन डोक्याचा भोंगा कहाला तर पडला असेल कुणाच ठाऊक. चमान, सरपंच बाईच्या पोराची गाडी आहे, आयटीच स्टँडला लावायची. असू द्या पण टी शर्ट आपण दुसरा घेऊ. जाऊ दे चमान, आता फक्त धिंगाणा 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 नाना 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 राडा झाला राडा. एकच नंबर खबर आणली. ए धिंगाणा 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 धिंगाणा. लग्न जमलं काय बंटी? नाही ना, आणि ठरलं जास्त काशी डॉल्बी नसतं घेऊन आलो राडा करत. बंट्या, पिचकारी मारू नको दारात. नाही मारत. ए अरे मग एवढा नाचत काय आला होता? अहो ना ना मग मोहाल उंगुटी या रे. तुम्हाला आठवत असेल तो शाळेत नाही जायचा, मी पण नाही जायचो. आणि हे सांगाय तू नाचत आलं होय? नाही का टुपियाचे. मग अगं मदनला यंदाचा हिंगण रत्न पुरस्कार जाहीर झालाय. कोणत्या रतनला पोरग झालं? अगं रतन नाही, अरे मदनला यंदाचा हिंगण रत्न पुरस्कार जाहीर झाला. हिंगण रत्न. अहो वाटतंय कशापायी ऐकायला येते मला. मी आलेच साखर घेऊन. हा नग नग नग. आता तोंडात बाळ टाकलाय, साखर नाही खाता येणार. नाना येतो बरं का. आणि हा उद्या पुरस्कार द्यायच्या वेळेला शूटिंग होणार आहे.
तेव्हा चांगले कपडे घालून तयार राहा. हा येतो मी आज धिंगाणा करत. चमन धिंगाणा 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 धिंगाणा. बाई मोहम्मद नाहीच लाखात एक आणि लाखात एक मैसून पण. Oh God, Dad is calling. वडिलांचा. कट इट स्विच ऑफ. मारिया स्विच ऑफ टू फोन. स्विच ऑफ. लाडीगोडीने बायको पण मध्येच फोन कट केला. तेव्हाच लक्षात आलता की दुसरी कोणी आवाज आहे म्हणून. आता जगून तरी काय करायचं. ब्रेक कायला मारला? अरे थांब बोलला ना भाऊ. पुढे बघून चालव. बदल्या अरे मी तुझ्यात यांना बघत होते. तू या आज्याला आणि तू ह्यो कुटाणा केलास. अरे या आजीचा तरी विचार करायचा असणार. घरात एवढी ग्वाड बायको असताना या पांढऱ्या पाली संग लगीन केलंस. हे बघण्यापरीच मेलेलं बरं. तुम्ही आजी. Are you all right? Have some water. Relax. Oh. दादिया तो तिकडे मैंने प्यार किया केला. आता मुझसे शादी कौन करेगा. ऐका यांच्या भावाने केल्या ना 2 बायका. हिला वर घेऊन जायचा विचार आहे का? नाही नाही समोर बघून चालू. नाही ह्याचं पाणी करून तुला लहानाचं हे केलं, इंग्लंडला धाडलं आणि तो अख्ख्या गावात मुळा ढाक कापला. थांब, मी तो ढाकच कापणार आहे. असा खड्डा बघून चालू. अरे गोप्या असं समजा जर का झालं ना सगळंच खड्ड्यात जाईन. मारिया लिसन. इंडिया नो हगिंग नो किसिंग. अगं आई असं चालायचं नाही. भारतात चालत नाही असं. अरे गोप्या तिला सांग असं जमायचं नाही म्हणून. अरे पण भारतात आल्यावर कसं सांगायचं? अरे म्हणजे तिला सांग की जवळ लग्न होत नाही तोवर हे असलं हगिंग किसिंग वगैरे करायचं नाही. आणि लग्नाचं विचारलं तर? लग्नाचं विचारलं तर तिला सांग लहान्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मोठा भाऊ लग्न करीत नाही. हा मिनिटाला मुक्या घ्यायची सवय हिला. नाना कळलं ना तर सोडायचे नाही. मी तिकडे तुला हेच सांगत होतो. आपण नाही वाचत. झालं तू सुरू. तू सांग हिला. तिथं गेल्यावर बघतो मी. तू हिला सांग. पण नानानं काय मावशीनं मला आई वडील गेल्यापासून लहानाचं मोठं केलंय. मी त्यांच्या संग नाही खोटं बोलणार. तू हिचं बघ फक्त. मी बघतो त्यांचं. मारिया मै नाना हिंगणकर. नाना मराठी तर जाऊ द्या. मी
नाना हिंगणकर. एकच मिनिट. काजल वहिनी पुढं या, थोडं पुढं. काजू ये 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 अशी उभी राहा. हा नाना हा करा सुरू. हा हा. सेटिंग केली आहे. मदन, इंग्लंड के राणी के मांडीला मांडी लावून बसतू. जेवायला म्हणतो म्या. इतना बडा होऊन पण रोज न इसरता व्हिडिओ कॉल करता है. हा ना मराठीच होऊ द्या आणि मदनचं सांगा. हा ते मधून मधून हिंदी येते आता. मधून मुळे सवय लागली ना. हा हा, मग करू सुरू. हा करा सुरू. मदनला आज हिंगण रत्न पुरस्कार मिळतोय. त्याच मला लय बरं वाटतंय. इंग्लंड जाने का जेव्हा ठराव सकाळीच चटकन हल्लं. पण इंग्लंडला जाऊन जेव्हा मदन ह्याचा आपलं हे इंग्लंड का मसाला किंग होया. मन को बहुत अच्छा लगा. आज मदन यहाँ होना था. बाबू मदन. नाना मदन खरंच आला ना. भाकरीचा तुकडा ना आरती आण. मदन हिंगण रत्न पुरस्कार देता. दाद्या अयो दाद्या इंग्लिश पिक्चरची हिरोईन आणली काय? सांभाळ. नाही नाही, इंग्लंडची राजकुमारी ती अभ्यासाला आली आपल्याकडे. इंग्लिश येत असेल का रे तिला? मग इंग्लंडची राजकुमारी आहे. राजकुमारी? मग अभ्यासाची काय गरज आहे? अरे बंटी, आपल्या भारतातले लोक कसे राहते, आपली संस्कृती काय, ते शिकायला आली. अयो भारी आहे भारी आहे. बघा बघा बघा, हा पोरग इंग्लंडची राजकुमारी घेऊन आलाय. हा ना पाया पडतो. मदन नजर काढते. आल्या गेल्याची थू, कुत्र्याची थू थू, मांजराची थू थू. Ew, why she spitting? नाही नाही, थुकत नाही ती. गुड लक बॅड, टोटल गॉन. Oh wow, nice. Tutu. Good, Tutu. Oh wow, this is such a warm welcome. Thank you, Madan.